नमस्कार. रोकठोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. आजचा रोकठोक तसा विशेष हा, कारण आपल्या शो मध्ये बोला रामेश्वराचो मानकरी इलो हा आणि ह्यो मानकरी तसा रोकठोक असा त्यांका जा पट्टा नाय ता थेट तोंडावर बोलून दाखवतात आणि त्याच्यानंतर जे परिणाम होतात त्याका ते सामोरं जातात. आमच्या स्टुडिओत इले असत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे. दादा आपलं स्वागत. नमस्कार. आता दादा इले तर गाराणा हुआ कस हुआ तर बा देवा महाराजा, आज माझ्या स्टुडिओत आम्ही सांगणा करतो आज काँग्रेस पक्ष मोठ्या संकटातून जात असा आणि या संकट दूर करूक ह्यो एकांडो शिलेदार स्पष्ट बोलता, पण त्याचा खरा बोललेला कोणाक रुचना नाही आणि खरा ऐकाक आवडना नाही म्हणून कानावर हात घेऊन लोक सत्य नाकारतात. खरा तर वडाची साल पिंपळाक आणि पिंपळाची साल वडाक लावणाऱ्या राजकारणात खरा बोला कोणाक आवडता नाही, पण तरी आज पूर्व सत्तेचा गणित पुन्हा एकत्र करू दादा आज तुका सांगणं करतात. मोठ्यांची चूक आणि गावकीची मेहनत याच्यामध्ये फसलेला यशाचा गणित सोडवूसाठी तू सर्वांक बुद्धी दे. आज पक्षात भांड्याक भांडा लागता, आपापसातली भांडणं आता उमऱ्याच्या बाहेर यावक लागली असत. ती सगळी भांडणं संपवून त्याच्या यशाचो झेंडो तू फडकवून दे रे महाराजा. दादा गारणा झाला, पण तरी काही सवाल बाकी असत. नेमका चुकता असा कोणाचा? सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाबरोबर तुमचा भांडण कित्याक? आपापसातच भांडणं रवलास तर काँग्रेसचा झेंडो कसं फडकतालो? या सगळ्या संकटातून नेमको बाहेर तरी कोण काढतलो? चला या सगळ्याचो जाब घालूया, उत्तरा शोधूया. त्यासाठीच आपल्या सोबत असत नारायण राणे. नारायण राणे, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. तुम्ही येण्याआधीच गारणं घालून ठेवलेलं आहे. थँक्यू. कारण काँग्रेस आज संकटात आहे आणि त्या संकटात स्पष्ट बोलणारा माणूस आवडत नाही. स्पष्ट बोलल्यानंतर तुम्हाला त्याची किंमत शिवसेनेतही मोजावी लागली. काँग्रेसमध्ये देखील तुम्ही अजूनही स्पष्ट बोलताय. नाही, मी बोलतच राहणार, तो माझा स्वभाव आहे. खरं तर यावेळेला काँग्रेसने सत्तारूढ पक्षाला 2 वर्ष झाली. 2 वर्षात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अच्छे दिन आने वाले आले नाहीत, महागाई कम होणे वाली झाली नाही, 5 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, 500 आणि 1000च्या नोटाबंदीमध्ये आज जनता त्रस्त आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार योग्य रीतीने सामोरं गेलं नाही. असे अनेक विषय असताना काँग्रेस हे विषय घेऊन ज्या प्रकारे सरकारशी झुंजले पाहिजेत, शेतकरी, मजूर, कामगार, जनतेला न्याय देण्यासाठी जी आंदोलन लोकशाहीतली व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. केंद्रात एखादं आंदोलन झालं का त्यासाठी त्यांनी सांगितलं का एखादं छोटं मोठं आंदोलन करायचं आणि आपण फार मोठं काय केलं असं दाखवायचं. सत्तारूढ पक्ष एवढ्या चुका करत आहे, एवढे भ्रष्टाचार, अनेक गोष्टी आहेत, पण यावर कोण बोलतच नाही. 500-1000च्या नोटाबंदीनंतर जी परिस्थिती राज्यात आहे, मुंबईत आणि ग्रामीण भागात, त्यावर काँग्रेसचा एकही नेता बोलत नाही. का बोलत नाही? आता राहिले पुढे 3 वर्ष विधानसभेसाठी, 3 पण 2.5 वर्ष. आता सत्ता बदल व्हायचा असेल, काँग्रेसला परत सत्तेवर आणायचं असेल तर तसे प्रयत्न व्हायला पाहिजे, नियोजन व्हायला पाहिजे. आपण म्हणता बोलतच नाही, पण कोणी बोललं पाहिजे? नेत्यांनी. काँग्रेसचे नेते म्हणजे कोण? विरोधी पक्ष नेते आणि प्रदेशाध्यक्ष. सगळेच नेते आहेत. किती नेते आहेत काँग्रेसमध्ये? कमी आहे. प्रदेश अध्यक्ष आहे, विरोधी पक्ष नेते आहेत, माणिकराव ठाकरेंपासून अनेक नेते आहेत. नेते दिसतात कुठे? पद निर्माण झालं, पद मागायला दिल्लीला जी रांग लागते त्या रांगेतले लोक निवडणुकीत कुठे असतात? कुठे दिसतच नाही. सरकारवर तुटून पडतच नाही. मग आतापर्यंत काँग्रेस सरकार आपोआप आली तेव्हा यांना सहज पदं मिळत होती. त्यांना वाटतं असंही आताही मिळतील, पण आता ती परिस्थिती राहिली नाही आहे. आणि म्हणून जर सरकार बदलायचं असेल, काँग्रेसला परत यशापर्यंत न्यायचं असेल, सत्तेपर्यंत न्यायचं असेल, तर यांनी एक
पक्षामध्ये काही जागृती आणून काही चैतन्य आणलं पाहिजे. आणलं, कार्यकर्त्यांना स्थानिक ताकद पातळीवर द्यायसाठी स्थानिक पातळीवर प्रादेशिक पातळीवर चैतन्य येत नसेल तर आपल्यासारख्या नेत्याला सहजपणे ॲक्सेस आहे तो केंद्रीय नेतृत्वाचा. आपण केंद्रीय नेतृत्वाला कधी इथल्या परिस्थितीची त्याच्या गांभीर्याची जाणीव करून दिलीत? इथे कुठल्याही प्रकारचं चैतन्य नाही. एक सांगितलं माझा स्वभावच आहे, जेव्हा आपल्याला दिसले चुकीचं आहे, योग्य रीतीने काम होत नाही, पक्ष ज्या गतीने ज्या प्रमाणे या परिस्थितीत जायला पाहिजे जात नाही, तेव्हा मी आमच्या वरिष्ठांना बोललो दिल्लीला जाऊन की बाबा असं आहे, काँग्रेसमध्ये ही परिस्थिती आहे, कोणच पुढे येत नाही. स्टेज आलं, मिटिंग आली, स्टेजवर एवढे नेते बसतात पण कुठल्याही कामाला पक्षाच्या उपक्रमाला कोण दिसत नाही. हे अनेक वेळा सांगितलं पण काही होतच नाही. हायकमांड आपलं ऐकत नाही. ऐकत नाही म्हणणार नाही, कदाचित काँग्रेसची काय पद्धत आहे मला माहीत नाही, मी नवीन आहे, फक्त 11 वर्ष झाली आहेत. पण 11 वर्षामध्ये काँग्रेसने अजून आपल्याला स्वतःचं म्हटलं नाही आणि आपणही काँग्रेसच्या मनाने झालेलं दिसत नाही. मी काँग्रेसमय 100%, मी ज्या पक्षात असतो 100%, आणि म्हणून जे काय बोलतो मी हक्काने बोलतो. राणेसाहेब, मी असं का म्हणतोय तुम्हाला, आज अशोक चव्हाणांची मी मुलाखत घेतली. अशोक चव्हाणांना मी स्पष्टपणे विचारलं की नेमकं काय चुकतंय. नारायण राणेसारख्या अत्यंत दिग्गज नेत्यांनी ही टीका केलेली आहे. तर त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी त्यांच्या भावना माध्यमांसमोर मांडायला नको होत्या. एक प्रकारे काँग्रेसमध्ये अशा प्रकारे भावना मांडणं मंजूर नसावं, म्हणूनच मी म्हटलं की आपल्याला पूर्णपणे काँग्रेस कळली का. नाही, कळू दे नको. राजकारण मला तर कळतं, काँग्रेस कळली नसेल पण राजकारण मला कळतं. संयम कुठपर्यंत ठेवावा, आपल्या आयुष्याची किती वर्ष वाया घालवावी त्याचा निर्णय तरी मी घेईन ना. जर इथे नुसतं जागाच अडवायची आहे तर मी का अडवू, त्यापेक्षा एका तरुणाला द्या, विधान परिषदेत पाठवा. तरुणही येत नाहीत काँग्रेसमध्ये, तरुणांनाही संधी मिळत नाही. 30 माणसं येतात, अपयशी ठरलेली माणसं वारंवार पदावर आल्यानंतर यशाची अपेक्षा कशाला करायची. आणि सातत्याने पराभव स्वीकारणाऱ्यांपैकी मी नाही आहे. एखादा पराभव, त्या पराभवातून बाहेर येऊन विजय प्राप्त करणं, एवढे गट्स असले पाहिजे. नारायण राणे म्हणजे 2014च्या लोकसभेत झालेला पराभव, 2015च्या नंतर झालेला, 14च्या मध्यावर झालेल्या विधानसभेतला पराभव आणि आत्ताचा पराभव, हे सगळं कुठेतरी नारायण राणे यांच्या जिव्हारी लागलंय. नक्कीच पराभव आपल्याला सहनच होत नाही. बांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील आपला पराभव झाला. याला नारायण राणे यांचा करिश्मा चालला नाही का त्यावेळेला काँग्रेसच्या लोकांनी साथ नाही दिली? करिश्मा आपण त्याबद्दल बोलूच नका. लोकांनी जी काही मतं दिली आहेत आणि जो मला प्रतिसाद मिळाला होता, तर करिश्म्याबद्दल मला संशय नाही, त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतो माझ्या आणि ती देवाची, परमेश्वराची कृपा आहे जो काय करिश्मा मिळाला आहे. पण पक्षातल्या लोकांनाच मी आमदार होणं म्हणजे परवडलं नसतं किंवा निदान पुढचं पद मिळालं. कोणाच्या स्थानाला धोका होता आपल्या आमदार होण्याने? नाही, तो ना काय धोका कोणाचे असो, सगळ्यांनाच वाटतं नारायण राणे पदापेक्षा दूर राहील बरं आहे. मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर माझ्या गुणांचा किंवा अनुभवाचा वापर पक्षाने करून घेण्यापेक्षा मलाच मागे खेचण्यामध्ये जास्त वेळ घालवला ना सगळे, आणि अजून घालवत आहेत. चला ठीक आहे, आपण तर काँग्रेसमध्ये 11 वर्षच फक्त नवीन आहात. 11 वर्ष हा काही राजकारणामध्ये कमी काळ आहे असं मी म्हणणार नाही, परंतु 11 वर्ष जात आपलं जर बोलणं मी मान्य करायचं म्हटलं तर. परंतु काँग्रेसमध्ये हयात घालवलेले आपल्याकडे बाळासाहेब थोरात आहेत. त्या बाळासाहेब थोरातांनी आज आमच्याकडे अशी खंत व्यक्त केली की माझा छळ होतोय, माझा मानसिक छळ होतोय, खोट्या नाट्या केस टाकले जात आहेत, आमच्या विरुद्ध एक सत्तारूढ पक्षाला सहाय्य केलं जात आहे. हे सगळं उघड्या डोळ्यांनी मला बघणं अशक्य आहे आता. म्हणून एक मृदू, मितभाषी आणि संयमासाठी प्रसिद्ध असलेल्या बाळासाहेब थोरातांनी आपल्या संयमाचा बांध प्रवरेच्या किनाऱ्यावर आज फोडला. काय सांगाल? बाळासाहेब थोरातचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर जे आपण त्यांच्याबद्दल विशेषणं वापरली खरी आहेत, वास्तववादी आहे. आणि ते जे बोलले, त्यांना एकतर खोटं बोलायची सवय नाही, एकतर कमी बोलतात आणि बोलतात तेव्हा ते सत्य बोलतात. त्यामुळे त्यांनी जे बोललेले आहेत ते सत्य आहे. पक्षाने त्याचा विचार करायला पाहिजे.
पक्षात जर एकमेकाला संपवायची भाषा आणि कृती किंवा षडयंत्र होत असतील त्वरित थांबायला पाहिजे, पक्षाने ॲक्शन घ्यायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. त्यांचा थेट आरोप होता तो विखे पाटलांवर. मला समज- आणि विखे पाटील हे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्याच इशाऱ्यावर चालतात अशा स्वरूपाची विधानं त्यांच्याकडनं झाली. आपल्यालाही तसंच वाटतं? मी याच्या अगोदर मीच बोललोय. हे जे आत्ता बोलतात मी सुरुवातीलाच बोललोय. मग तरीही त्यांना बदललं जात नाही, किंबहुना त्यांना बदलाची मागणी आता पुन्हा काँग्रेसमध्ये नव्यानं जोर धरेल? नाही नाही, नव्याने नाही. ते किती दिवस त्यांची नेमणूक झाल्यानंतर महिनाभरातून सुरुवात आहे ती प्रक्रिया, की हे आमचे नाही आहे. त्यांचं उठणं बसणं बोलणं सगळंच जे आहे सगळं संशयास्पद आहे. पक्षाला विश्वास वाटावा असं काय नाही आहे. नाही तर विरोधी पक्षनेता मी 6 वर्ष होतो, सत्तारूढ लोकांना घाम फोडला होता. विलासरावांसारखा कसलेला नेता. कसलेला नेता मुख्यमंत्री असतानाही. त्यामुळे त्या पदाचा जो वापर व्हायला पाहिजे तो पक्षासाठी होत नाही, तो सत्तारूढ लोकांसाठी होतोय. सरकार आणि विरोधी पक्ष याच्याविषयी आपण बोललो, परंतु पक्ष पातळीवर देखील प्रदेशाचं नेतृत्व पुरेसं गंभीरपणे आणि आक्रमकपणे या सरकारच्या विरोधात, या सत्तारूढ पक्षाच्या विरोधात उभं राहताना आपल्याला दिसतंय का? यावर मी असं म्हणेल, मी जेव्हा पक्षाच्या बद्दल बोलतो त्या पक्षाचा जो प्रमुख महाराष्ट्राचा आहे त्याच्या दिशेने नक्कीच रोख असतो. बरोबर आहे. याचा अर्थ वैयक्तिक कोणी घेऊ नये. अशोक चव्हाणांनी ते पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे आहेत, त्यांच्या जागी दुसरं असतं तरी मी हेच केलं असतं जेव्हा ही परिस्थिती असती तर. त्यामुळे ही अशा परिस्थितीत त्यांनी सहकार्यानं घेऊन मग आता काय करायला हवं, प्लॅनिंग तर करायला पाहिजे, एक नियोजन करून तशा पुढे जायला पाहिजे. काही होत नाही आहे. प्रत्येक वेळी आपल्यापुरता पक्ष असं कोणी समजू नये. पक्ष या महाराष्ट्रातील जनतेसाठी पक्षाचा वापर कसा करावा, कोणत्या मार्गाने करावं, लोकशाहीतली आंदोलनं कोणती करावी याची दिशा ठरवणं आवश्यक आहे. प्रयत्न व्हायला पाहिजेत. प्रयत्न झाल्यावर माझ्यासारख्याला बोलायला जागा राहत नाही. पण जेव्हा प्रयत्नच होत नाही, आपण काहीच न करता सगळं काय आपोआपच घडेल, म्हणजे सत्तारूढ लोक आपोआप फेलीवर होतील आणि त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल, ही वाट पाहत जर बसलो तर वर्षानुवर्ष जातील. हो, म्हणजे असेल हरित आणि देईल खाटल्यावरी असं राजकारणात होत नाही. असं होत नाही. त्यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्ष एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. सत्तारूढ लोक काम करताना अंकुश ठेवायचं काम हे विरोधी पक्षाने करायचं असतं आणि सत्तारूढ विरोधी पक्षाने हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, यांना जेव्हा आम्ही खाली उतरवू तर यांच्यापेक्षा उजवं काम, चांगलं काम करण्यासाठी प्लॅनिंग आणि नियोजन अगोदरपासून हे उतरले तर आम्ही हे नवीन करू, विकास कसा करू. आपण म्हणजे एक राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की भाकरी फिरवली नाही तर ती करपते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची भाकरी आता फिरवल्याशिवाय गत्यंतर नाही. नाही, फिरवलीच पाहिजे. आता म्हणजे भाकरी राहिलीच नाही, ती करपलेली आहे. ती फिरवाय बदल म्हणत नाही, त्या व्यक्तीने स्वतःच बदल करावा, कामात बदल करावा, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल असं काहीतरी करायला पाहिजे. कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे हे माझे नेते माझ्यासाठी काही करतील, चला. नेतृत्व बदलाच्या मागणीची ही पहिली भाषा असते की त्या व्यक्तीने बदलावं आणि नंतरची भाषा असते त्या व्यक्तीला बदललं जावं. आपली समज सगळ्यांना सारखी असेल असं नाही. आपण जे म्हणतात तेच लोकांना वाटतं असं नाही. अशोक चव्हाण यांनी सर्व राजकीय पक्ष त्यांच्या विरोधात असताना सुद्धा विधान परिषदेची जागा त्यांच्यापुरती एक हाती निवडून आणली, हे तर मान्य करावं लागेल त्यांचं यश. मग तसं यश इतर ठिकाणी काँग्रेसच्या इतर नेत्यांना का बरं मिळवता नाही आलं? नाही, नेत्यांना मिळवता आलत नाही. सगळ्यांनी तसे प्रयत्न करायला पाहिजे. आणि अशोक चव्हाण फक्त नांदेडपुरते नाही आहेत, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहे. मग त्यांची जबाबदारी बाकीच्या जागा निवडून आणण्यासारखी आहे ना. परत विदर्भातली गोंदियाची जागा त्यांनी निवडून आणायला पाहिजे. विदर्भात तर भारतीय जनता पक्षाला क्लीन स्वीप मिळाला. अक्षरशः प्रत्येक ठिकाणी झेंडा लागला तो भारतीय जनता पक्षाचा. संपूर्ण विदर्भामध्ये कमळ अत्यंत जोरदार फुललं. किंबहुना भाजपच्या 298च्या 850च्या वरती जागा जायला कारणीभूत जर कुठला मोठा भाग असेल तर तो प्रदेश असेल तर तो विदर्भाचा आहे. या विदर्भामध्ये काँग्रेस इतकं सपाचढ व्हायचं कारण काय?
नाही, विदर्भात आता नाव घेण्यासारखं नेतृत्वच दिसत नाही काँग्रेसकडे, किंवा किंबहुना मी म्हणे ते तयार करण्याचं कामही करत नाही आहेत. ते केलं गेलं पाहिजे. विदर्भात कोणतरी नवा नेता तयार व्हायला पाहिजे. आणि विदर्भात हल्ली 2 वर्षात कोणता कार्यक्रम काँग्रेसचा झाला मला नाही आठवत. झाला असेल तो नागपूर पुरता. बाकी विदर्भाच्या जिल्ह्यात कोणते कार्यक्रम होणं, तिथे अधिवेशनं होणं किंवा परत काँग्रेस उभारणी देणं असे कार्यक्रम नाही. मुंबईत कुठेतरी छोटासा एखादा मोर्चा कुठेतरी, याच्या पलीकडे काय होत नाही. परंतु ही मरगळ विदर्भामध्ये आम्हाला दिसते. तीच मरगळ तसंच सगळं वातावरण असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये देखील आपण बऱ्यापैकी किल्ला शाबूत राखायला आपल्याला यश आलं. विदर्भासारखं तिकडे पूर्णपणे हाताचा पंजा पुसला गेला असं झालं नाही. मराठवाड्याच्या मर्यादित यशाचं विश्लेषण आपण कसं कराल? नाही, मराठवाडा एक वेगळा भाग आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे. तिथे तिथल्या भौगोलिक परिस्थिती आणि तिथली रचना वेगळ्या समाजाची आहे ना, ती पण वेगळी आहे. मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, अन्य भाषिक पण अन्य जातीचे लोक आहे, पण मोठा मराठा समाज आहे. आणि मराठवाड्यात नुकताच प्रत्येक जिल्ह्यात भव्य मोर्चा मराठा समाजाचा आरक्षणासाठी निघाला. त्याचप्रमाणे मराठवाड्यात गेल्या 1.5-2 वर्षामध्ये दुष्काळी परिस्थिती होती. आणि किती जरी BJPने कॅम्पेनिंग आणि बाकीच्या गोष्टीचा वापर जरी केला तरी लोकांवर तो परिणाम झाला नाही. ज्या विषयाने सफर झाले होते, दुष्काळी परिस्थिती आणि आरक्षणाचा विषय, आणि त्यामुळे BJPच्या बाजूने जेवढं यश किंवा मतदान व्हायला पाहिजे ते झालं नाही. याला कारण दुष्काळ आहे आणि आरक्षण आहे. परंतु मग आरक्षणाचा फटका भारतीय जनता पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रभर बसायला पाहिजे होता. तो महाराष्ट्रभर आम्हाला दिसत नाही. फक्त मराठवाड्यामध्ये त्यांची घोडदौड काहीशी मंदावलेली दिसते आणि काँग्रेसला मर्यादित यश मिळतं. हे कसं? महाराष्ट्रात पण तसं यश नाही आहे BJPला. कोकणातही नाही आहे ना, खानदेशमध्ये नाही आहे. तुम्ही जर विदर्भ बाजूला काढलात तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये BJPला तसं यश नाही आहे. जे काही यश आहे आत्ताच्या यशामध्ये 50% विदर्भ आहे, जी काही संख्या नगरसेवकांची. ही एक प्रकारे आपण म्हणतो की विजेत्याच्या विजयाकडे पाहायची नंबर 2 किंवा नंबर 3च्या पक्षाची मानसिकता असू शकते. परंतु 290च्या घरात असलेला पक्ष हा आज 800च्या वर जातो. ही किमया, याचं श्रेय या राज्य सरकारला आपण देणार नाही का? नाही उदयजी, मी तसं म्हणत, मी काही क्षणापूर्वी चंद्रकांत दादांचं अभिनंदन केलं, सरकारचंही केलं. तुमचा प्रश्न तसा होता म्हणून मी म्हणालो की त्यांचा विजय मिळाला, ते अभिनंदनास पात्र आहेत. पण हा विजय मिळत असताना विदर्भामधून जे ज्याला यश मिळालं ते आज संपूर्ण यशाच्या 50% आहे. माझ्याकडे नगरसेवकांची आकडेवारी आहे, विदर्भ वगळून आणि विदर्भ धरून. आणि त्यामुळे विदर्भात 50%, उर्वरित महाराष्ट्रात तसं यश त्यांना मिळालेलं नाही. म्हणून हे जे त्यांचं यश आहे ते यशाचं मुख्यमंत्र्यांची पण प्रतिक्रिया मी वाचली. आम्ही नंबर 1 जरूर. नगरपालिका मतदार 55 लाख, फक्त 147 नगरपालिकेची निवडणूक, मतदार 55 लाख, यामध्ये नंबर 1 आहे. पण आत्तापर्यंत जी विधानसभा लोकसभेला मतदान आहे ते शहरात भाजपला आहे. ग्रामीण भागात ग्रामीण मतदान काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्या निवडणुका होतील, मुंबई, पुणे आणि ठाणेची निवडणूक होईल, तेव्हा नंबर 1 आहेत का 2 आहेत, 500,000 नोटाबंदीचा परिणाम झाला आहे का झाला नाही हे तेव्हा निदान करता येईल. आज नाही, 55 लाखांनी नाही करता. आज यश त्यांना मी अप्रिशिएट करीन, यश मिळालं. यशासारखं दुसरं काही नाही. पण मग 55 लाखाच्या यशाला आपण जर भाजपच्या यशाला एवढं महत्व देत नसाल, महत्व देत नाही, बरोबर आहे. पण 55 लाखाच्या तुमच्या अपयशाला एवढं जिवारी लावून घेण्यासारखं काय आहे? मग जिवारी लावून घेण्याचं काय? मग बोलतात ना, बूंद बूंद से असं हौद भरता आहे. तसं काँग्रेसनी ती छोटी लढाई असो मोठी लढाई असो, जेव्हा तुम्हाला पक्ष बांधायचे तर खालूनच बांधावं लागेल. प्रत्येक नगरपालिकेची निवडणूक एका दिवसात लागली नाही. अमुक वर्षी अमुक महिन्यात लागणार माहिती होतं. मग तिथला जिल्हाध्यक्ष काय करतो? त्या जिल्हाध्यक्षाला मार्गदर्शन झालं का निवडणुकीपूर्वी? त्याला योग्य ताकद देण्यात आली होती का?
हे काँग्रेस पक्षाने करणं आवश्यक आहे. पण मला ते दिसलं नाही म्हणून मी बोललो. जे आवश्यक होतं, एक गावची ग्रामपंचायत असे ना का, प्रत्येक ग्रामपंचायतीला जर आपण तिथं आपला जो गावाचा प्रमुख असेल त्याला जर ताकद दिली तर गाव, तालुका, जिल्हा मजबूत होईल पक्षासाठी. त्यामुळे विजयाचं हे करणं, विश्लेषण करताना अपयश ज्यांना मिळालं ते तालुका पातळीवरचं आहे, जिल्हा पातळीवरचं आहे, याचा विचार न करता इथे अपयश का मिळालं. हेच अपयश प्रेक्षक काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना मिळाले आहे. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक यावेळी असल्यामुळे अनेक ठिकाणी विचित्र परिस्थिती. म्हणजे निवडून आलेला नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा, परंतु खाली आलेले नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे. इतकंच काय तर त्याच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, पंचायतीच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका यांच्याबद्दल आघाडी होईल का? नारायण राणे यांचं मत काय आहे? आणि एकही प्रचाराची सभा न घेता तिप्पट यश मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचं मत काय? जाणून घेऊया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा जी24 तास. आपण पाहत आहे रोकठोक नारायण राणे. रोकठोक नारायण राणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्यासोबत नारायण राणे आहेत. नारायण राणे, राष्ट्रवादीने असा आरोप केलाय की MIM याचा या निवडणुकीतला चंचू प्रवेश हा महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत घातक आहे आणि MIMच्या खांद्यावर बसून भाजपनं हा विजय संपादन केलाय. आपलं काय निरीक्षण आहे? MIMचं जे यश आहे ते घातक आहे हे ठीक आहे, पण ते भाजपच्या खांद्यावर बंदूक ठेवून यश मिळवलं या नगरपालिकेचं, या मताशी मी सहमत नाही. लोकसभेला ठीक होतं, लोकसभेला, पण या स्थानिक प्रश्नावर जे काय निवडणुका ज्या प्रकारे होतात, स्थानिक प्रश्न, स्थानिक कार्यकर्ते, त्यांच्या ओळखी, मग तिथलं ज्यांचं वर्चस्व ज्या ज्या शहरात ज्यांचं आहे त्यांचं त्या ठिकाणी त्यांची सत्ता येते. इथे MIMचा प्रश्न नाही. पण काय झालं आहे की आपल्या राज्यातले मुस्लिम किंवा अल्पसंख्याक यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जो पूर्वी विश्वास होता तो कमी होत गेलेला आहे. म्हणजे काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्याच्यापासून हल्ला तो कमी गेलाय. आणि त्याच वेळी MIM काय करत आहे, MIM धार्मिक पक्षाच्या म्हणजे पक्ष आहे, ते ह्यांना भडकवायचं काम करतायत किंवा तुम्हाला काँग्रेस मदत करत नाही, राष्ट्रवादी करत नाही, मोदी करत नाही, मी आता काहीतरी करून दाखवणार, अशा भाषेत त्यांनी एंट्री घेतलेली आहे आणि तशी त्यांची भाषणंही आहेत. आणि त्यामुळे मुस्लिम मोहल्ले म्हणा किंवा जी काही त्यांची वस्त्या आहेत तिथे पूर्वी जो अप्रोच काँग्रेसचा होता किंवा राष्ट्रवादीचा होता तो अप्रोच राहिला नाही. एखादा लीडर येतो, त्या लीडरच्या वरच आम्ही सगळं राजकारण त्यांचं खेळतो. आपण तो लीडर आणि ती वस्तीतील लोक यांचं हे राहिलं ना, सख्य राहिलं नाही ना. एक आणखीन एक निरीक्षण नोंदवलं गेलं, त्याच्याशी आपण सहमत आहात का? आपलं काय मत आहे याच्यावर? की कुठेतरी मराठा मोर्चा बरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतःला आयडेंटिफाय करत होतं, स्वतःला जोडून घेत होतं. परंतु ते मराठा मोर्चा हे कुठल्याही पक्षाचे नव्हते, ते इंडिपेंडंट निघालेले होते. त्याचबरोबर मराठा मोर्चा निघाल्यामुळे 33% सोडून उर्वरित जे बहुजन समाज होता त्यांच्यामध्ये रूपानी पाहायला मिळाली 2-3 ठिकाणी कुठेतरी. पण ते निघाले तेही सिग्निफिकंट होते. त्यामुळे कुठेतरी ही जी अस्वस्थता होती ही देखील काँग्रेसला आज हानिकारक ठरली. त्या अस्वस्थ असलेल्या समाजाने आज भाजपची साथ दिली. नाही, भाजपची साथ दिली नाही, ठराविक काही समाज असेल एखाद दुसरा, पण आतापर्यंत सगळ्या समाजाला आरक्षण कोणी दिली? काँग्रेसनेच दिली. जेवढी आरक्षणं यापूर्वी झाली, जी 52% आपण पोचलो आरक्षणात, ही काँग्रेसने, तेव्हा BJP कुठेच नव्हतं. आताच्या परिस्थितीत मराठ्यांनी मागितलेलं आरक्षण कोणाचं कमी करून आम्हाला द्या असं नव्हतंच, 52%च्या वरती द्या. तरी पण मोर्चे निघालेच ना, प्रतिमोर्चे निघालेच. प्रति 2-3 निघाले, ते राजकीय होते, मी या मताचं आहे. बरं, ते काय समाजाने तिथल्या काढले नाही, राजकीय लोकांनी काढायला सांगितले म्हणून काढले. ते पुढे चालले नाही. कारण मी धन्यवाद देईन प्रकाशजी आंबेडकरांना की त्यांनी सांगितलं असं बंद करा, हे काढू नका, ही चांगली गोष्ट आहे. असं बोलणारे पण धाडसाने बोलणारे फार कमी असतात. पण हे जे 2-3 निघाले हे राजकीय होते मुळात. म्हणजे
हे जे मोर्चा काढणारे ते शांततेने मोर्चा काढले आणि त्यांनी सांगितलं नाही आम्हाला ओबीसी मधून द्या, आम्हाला मागासवर्गीयातून, कोणाचंही आरक्षण आम्हाला द्या मागितलं नाही, आम्हाला 52% वरती द्या आणि ते शैक्षणिक आणि ह्याच्यामध्येच नोकरीमध्ये मागितलं, ते सोडून कुठे मागितलं पण नाही. मग जो काँग्रेसचा पारंपरिक मतदार होता त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे, बहुजन समाज आहे, तो तुमच्यापासून दूर गेला हे जर आपल्याला मान्य नसेल तर मग ही मतं गेली कुठे? नाही, दूर गेला नाही समाज, नेते दूर गेले. जो काही यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांचं किंवा जे मास लीडर काँग्रेसचे नेते होते ते कमी कमी होत गेले. करेक्ट. आणि आता पदं डायरेक्ट जाऊन मिळायला लागली. मास लीडर बाजूला ठेवून डायरेक्ट मिळायला लागली, ती राज्यसभेची असो, MLC असो किंवा अन्य. त्यामुळे मास लीडर बाजूला पडल्यामुळे मतदार काँग्रेसचे कमी झालेत. कुठल्या बाकी काही कारणं नाही आहेत की संपर्कच नाही लोकांचा. जे एका अधिवेशनाला माननीय सोनिया गांधी बोलल्या की तुम्ही गावाकडे जा, जसं महात्मा गांधींचं गावाकडे जा आणि त्या लोकांचं काम करा, सेवा करा, विकास करा. पण असं कोण जात आहे? इझी जर पदं मिळत गेली तर कोण मेहनत करेल? आता जे कोण नेते म्हणून ऑब्झर्वर येतात त्या ऑब्झर्वरांचा, तिथल्या स्टेटचा, तिथल्या जिल्ह्याचा काही अभ्यास नाही. अभ्यास जाऊ दे, संबंधच येत नाही. 1-2 लीडरना भेटलं का चालले बॅक टू दी पॅव्हलियन. आणि त्याच्यावर जी मतं दिली जातात त्याच्यावर केंद्रीय हायकमांड मतं ठरवतं. हे सगळं एका बाजूला काँग्रेसचं अधपतन तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याच वेळेला दुसरीकडे ज्या पक्षातून आपण आलात त्या पक्षातला सर्वात बलदंड नेता बाळासाहेब ठाकरे आता नाहीत, परंतु त्याच्यानंतर जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत बाळासाहेबांच्या काळात मिळालं त्यापेक्षाही अधिक यश उद्धव ठाकरेंनी मिळवून दाखवलं. म्हणजे करून दाखवलं तसं मिळवून दाखवलं. आणि त्यात या यशाचं वैशिष्ट्य असं की भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सत्ता असताना, मोदी करिश्मा असताना, हे सगळं असताना 40 प्रचाराच्या सभा पायाला भिगरी लावल्यागत घ्याव्या लागल्या. परंतु उद्धव ठाकरे यांनी एकही प्रचाराची सभा घेतलं नाही, किंबहुना निवडणुकीत लक्षही घातलं नाही, त्यांचं एकही विधान त्या काळात आलेलं नाही. मग असं असताना एक हाती एकही सभा न घेता बाळासाहेब नसताना पहिल्यांदा या निवडणुका होत असताना जे यश मिळालं त्याबद्दल आपण काय सांगाल? आपण दोनदा उच्चार केला बाळासाहेब नसताना, पण साहेबांनी या शिवसेनेचा जो ढाचा बसवलाय, जी शिवसेनेची अगदी रचना जी आहे ती अगदी गावाच्या शेवटच्या टोकाच्या माणसापर्यंत गेलेली आहे शिवसेनेची रचना. आणि साहेबांनी जी शिस्त लावली होती, निष्ठा शिकवली होती, ती साहेबानंतर पण आजही आहे. ग्रास रूटपर्यंत आज कोणता पक्ष पोचला आहे तर त्या पक्षाचं नाव शिवसेना आहे, आजही आहे. त्यामुळे साहेब जरी गेले तर साहेबांची विचारसरणी आजही ते फॉलो करतायत, त्यांनी आत्मसात केली, कार्यान्वित करतायत. मग हे काँग्रेसला का नाही जमलं? मी काय म्हणालो, तो तसा शेवटच्या टोकाला काम करणारा कार्यकर्ता शिवसैनिक, मग गटप्रमुख, अमुक प्रमुख सगळे जे आहेत साखळी, ती आजही कार्यरत आहे. आणि त्यांची बांधिलकी जनतेशी आहे. अशी बांधिलकी ना BJPकडे ना कोणत्याही पक्षाकडे आहे. त्यामुळे नेता सभा घेऊ दे न घेऊ दे, आपण आपल्या ज्या लोकांशी आपला संबंध आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं शेवटच्या टोकाचा माणूस, तो कार्यकर्ता शिवसैनिक, तो समजतो आणि तो कार्यरतच आहे कायम, तो थांबत नाही. बाकीच्या पक्षात ते दिसत नाही. BJPचं तर म्हणाल, BJPची साखळीच नाही. BJP आज म्हणाल हा BJPच्या ओरिजिनल BJP जी होती, ज्या विचारसरणीची किंवा आयडिओलॉजी म्हणा विचारसरणीची होती, जशी माणसं ज्या विचारसरणी आत्मसात करून कार्यान्वित होती ती आज नाही आहेत. आज राष्ट्रवादीतून आलेली, शिवसेनेतून आलेली, काँग्रेसमधून आलेली ही मिसळ झाली. आजची BJP म्हणजे मिसळ आहे, मिसळ आहे. पण आपण जे शिवसेनेचं आत्ता विश्लेषण केलं ते जर सत्य मानलं तर येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचं यश हे कन्फर्म म्हणायला हवं. कन्फर्म आता एक तुम्हाला सांगेन, मुंबई आणि नगरपालिका तुम्ही तुलना करू नका.
मुंबईचे मतदार फार वेगळे आहेत. नवीन विषय जसे येतात तशी मत परिवर्तन त्यांचं होत असतं. तरी गेले 22 वर्ष शिवसेना एका शहरात आहे. याचा अर्थ मी जे सांगितलं की आजही ग्रीप शेवटच्या टोकापर्यंत, सकाळी उठल्यावर झोपडपट्टी असो, बैठ्या चाळी असो, सोसायटी, तिथला जो कार्यकर्ता असो तो बाहेर येऊन उभा राहतो. तुमचं काय आहे का, तुमचं काय आहे का, तो विचारतो कामं काय आहेत. तो सैनिक अजूनही रुजलेला आहे. रुजले. आणि तो कॉर्पोरेशनला जाणार, वार्ड ऑफिसर जाईल, कलेक्टर ऑफिस, तयारी असते. ती तयारी अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांना दिसत नाही ना. काही पक्षचे कार्यकर्ते जातच नाही. काही गेले तर रिक्षाचं भाडं द्याल काय, टॅक्सीचं भाडं द्याल काय, चहा पाणी कराल काय. आणि त्यामुळे स्थानिक लोक जो प्रामाणिकपणे झटणारा कार्यकर्ता कोण याचं परीक्षण करतात. आणि म्हणून ते परीक्षण जर केलं तर आजही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जे रुजवलं ते आज जे उद्याला आलं आहे ते आज मितीपर्यंत टिकलं आहे. आणि त्याचा लाभ सन्माननीय उद्धवजी ठाकरेंना मिळतो आहे. त्यात कोणाचं कर्तृत्वाची तुलना मी करत नाही. यालाही नशीब लागतं. कोणाच्या पोटी कोण जन्माला आणि कोण वडील असावा, मुलगा असावा. त्यामुळे कर्तृत्वाची तुलना करत नाही. आता एक सिस्टमचा तो फायदा आहे. बरोबर. आता एक सहज सुचलं म्हणून आपण त्या पक्षातनं बाहेर पडताना जी टीका केली होती त्यातली पहिल्या टीकेचा सूर जो होता तो या पक्षामध्ये पदं वाटली जातात याच्यावर होता. जर पदं वाटली असती तर आत्ताचं हे यश टिकलं असतं का? तुम्ही म्हणता त्याला माझ्याकडे उत्तर आहे, चांगलं आहे. तुम्हाला मी सांगेन, शिवसेना आज जी आहे 63 काहीतरी 62 63 असं, हो, तसं जर काही झालं नसतं, मी जे आरोप केला तसं, तर शिवसेना एक हाती सत्तेवर असती. याच्यापेक्षा वाढली असते. ज्या प्रकारे शिवसेना 95 आणि 99 फेल संपूर्ण महाराष्ट्रभर कानाकोपऱ्यात गेली होती. आणि जो जोश होता आता जोश नाही आहे. आता नेत्यांमध्ये नेते पण आहेत किंवा आता जे आमदार मंत्री आहेत वैचारिक काय नाही आहे. हे बाळासाहेबांचा करिश्मा चाललाय. वैचारिक बौद्धिक आपण जर पाहाल तर कुठे जवळपास दिसत नाही. मी विधानसभेत पण पाहतो काय राहिलं नाहीये. तरी पण शिवसेनेचं अस्तित्व मराठी माणसाला काही कारणासाठी हवं आहे. म्हणून शिवसेनेची गरज जी आहे ती मराठी माणसाला काय आहे, मराठी माणसाने ओळखल्यामुळे ते त्यांना सातत्याने मतदान करतात. जो वर्ग तयार झालाय मतदान करणारा हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार. पण मग तसाच विचार घेऊन दुसरा एक पक्ष निर्माण झाला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यांना अपेक्षित यश तर सोडाच, परंतु आहे ती फौज देखील राखता आली नाही. एकाच मुशीतून तयार झालेल्या 2 शिलेदारांची ही कहाणी काय सांगाल? नाही, एकाच मुशीत तयार झाले तरी कार्यपद्धती वेगळी आहे ना. कार्यपद्धती वेगळी आहे. कार्यकर्त्यांना काय देऊ नका, भेटलात तरी त्यांना आनंद वाटतो, जोश मिळतो. तुम्ही भेटलात नाही, पाठीवर हात फिरवला नाही तर मग ते लांबत जातात. राजकारणात वेळ देणं आवश्यक असतं. आता कोण किती वेळ देतं मी त्याची काही तुलना करणार नाही. पण नवनिर्माण सेनेने जे यश सुरुवातीला मिळवलं किंवा जे काय पण मिळालं ते राखायचं काम योग्य रीतीने झालं नाही. किंवा नवनिर्माण सेनेमध्ये जे लोक काही मॅच्युअर्ड लोक, राजकारणी लोक यायला पाहिजे नवीन, ते आलेले दिसत नाही. शिवसेनेत ओरिजिनल काही लोक होते ते राहिले. पण नवनिर्माण सेना नवीन झाली, नवीन लोक येऊन तो पक्ष सांभाळायला पाहिजे होतं किंवा त्या प्रमुखांना मदत करायला पाहिजे होती. आणि महाराष्ट्रात प्रचार यंत्रणा आपल्याकडे घ्यायला पाहिजे होती वाटून. तसं नाही, वाढलं नाही, हाय तिथेच राहिलं. आणि आपण आता राजकारण हा पूर्णपणे वेळ देऊन करायची गोष्ट आहे. राजकारणामध्ये टायमिंग सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. कोण केव्हा कधी काय कोणाविरुद्ध बोलतं आणि कोणाच्या बाजूनी बोलतं याला अत्यंत महत्त्व आहे. 2008 साली अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केलं, त्याही वेळी आपण नाराजी व्यक्त केली होती. ज्युनियर माणसाला एक प्रकारे मुख्यमंत्री केल्याची खंत आपण बोलवून दाखवली होती. आत्ता देखील त्याला एक टायमिंग होतं, त्याला एक टायमिंग सेन्स होता 2008चा. आत्तासुद्धा 2016च्या 25 नोव्हेंबरला आपण तशाच स्वरूपाचे आरोप करताय. या टायमिंगबद्दल काय सांगाल? योगायोग.
योगायोग म्हणेन. काही नाही, तेव्हा बोललो त्याला कारणं होती आणि जे बोललो ते बरोबर बोललो, कारण मला प्रॉमिसच होतं पक्षाचं 6 महिन्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री करू म्हणून. आणि 6 महिने आणि मला इथून दिल्लीपर्यंत घेऊन गेले होते मोठे नेते. जे ऑब्झर्वर आले ते त्यांच्याच विमानातून चल मला अभिनंदन माझं वगैरे केलं आणि विमानातून घेऊन गेले. आणि त्यानंतर जे काय घडलं त्यावरून मी बोललो, हे काय मला योग्य वाटलं नाही ते बोललो. 11 वर्षांतर असं वाटतंय नारायण साहेब की फरफट होते? नाही, मी फरफट करून घेणार नाही. मी मग काय कोणाचा लाभ नाही. जे आपल्याला पटलं नाही बोला, नाही पटलं ठीक आहे. आम्ही काँग्रेसमध्ये जशी तुमची अस्वस्थता आहे तशीच काँग्रेसमध्ये वर्षानुवर्ष दशकानुदशक आणि पिढ्यानपिढ्या काढलेल्या थोरातांची देखील अस्वस्थता आपण पाहिली. या अस्वस्थतेचा स्फोट व्हायचं टायमिंग काय, कोण ठरवणार? नारायण राणे? नाही नाही, एक सांगतो मी, सहनशीलता थोरातांकडे असेल, ती माझ्याकडे नसेल. तुमचा पिंड नाही येतो. नाही नाही, वर्षानुवर्ष घालवायचं. मी समजतो आपलं आयुष्य किती, त्यातलं राजकारणात किती घालावावं आणि किती बाकी बाजूला व्हावं हे आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे राजकारणात असताना वेळ मी का वाया घालवा माझ्या आयुष्यातला? मला काहीतरी महाराष्ट्रासाठी देशासाठी करायची माझी इच्छा आहे, कुवत आहे, पात्रता आहे, अनुभव आहे, सगळं आहे. मग मी का थांबू? माझ्यात काही नसतं तर आपण वेळ काढून ठीक आहे चलताय, मिळालं ते मिळेल. का थांबू? महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा असणार आहे वाक्य आहे? असू शकेल, असू शकेल. काँग्रेसमधले नाराज आणि राष्ट्रवादीतले नाराज हे नारायण राणे यांच्या संपर्कात आहेत, या निरीक्षणात तथ्य आहे? नाही नाही नाही, संपर्कात तर सगळेच माझे आहेत. BJPतले नाराज, राष्ट्रवादीतले नाराज, सगळेच आहे आणि सगळे मित्र आहेत. मी राजकारण नुसतं म्हणजे वेळ काढण्यासाठी नाही करत, राजकारणाची रूपरेषा ठरवतो आणि नियोजन करतो पुढे काय करावं. आणि ते निवडणुका लागतील ते नाही म्हणून 2019ची तयारी आत्तापासून काँग्रेसने करावी हे मी का सांगतोय आणि मी का बोलतोय? पक्ष हितासाठी बोलतो, त्याच्यात माझा काही स्वार्थ. मला नाहीतरी MNC मिळाली आहे ना, काय करायचं काम करेल, पण मला पक्ष उद्या यशाकडे जावा, परत सत्तेवर यावा म्हणून बोलतोय. अशोक चव्हाणशी माझं काय वाईट पण नाही, आमची मैत्री आहे, पण तेव्हा त्यांच्याकडून मी अपेक्षा बोलून दाखवतोय, हे चुकीचं आहे. हां, तुम्ही एक म्हणाल, एक मला मान्य आहे, ही बोलायची वेळ आणि माध्यम योग्य नाही, पण माध्यम नाही तर कुठे बोलावं? आम्ही जेव्हा नेत्यांकडे जातो त्यांच्याजवळ बोलतो काय परिणाम होत नाही, जेव्हा बैठकीत बोलतो काही परिणाम होत नाही, तेव्हा काय? अनेक ठिकाणी या वेळेला जिल्ह्यामध्ये नगरपालिकेत उमेदवार मिळत नाही हे जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा माझ्यासारख्या माणसाला सहन होत नाही. पदाधिकारी करतात काय? निवडणूक आज लागली नाही, उमेदवार 17 तुम्हाला मिळत नाही. नारायण साहेब, तुमच्या बोलण्यामध्ये 2006चा नारायण राणे पुन्हा दिसतोय. 2005चा नारायण राणे पुन्हा दिसतोय. नाही नाही, नारायण राणे 2005 असो 1966 असो तसा असणार. माझ्यात काय फरक पडणार नाही, दडपणही नाही आणि काय नाही. आणि मी राजकारण अभ्यास पूर्ण करतो, कुठलाही अभ्यास केल्याशिवाय मी नाही. मला दिसतं की आपण असंच राहिलो तर काय होईल 2019ला विचार करतो आणि मग नुसतं नामदारी राहायचं का? मग नामदारी राहणं माझ्या स्वभावात नाही आहे. मी काय मग त्यांना वाईट वाटावं, त्यांना त्रास द्यावा असे षडयंत्री कर. मी समोरून लढणारा माणूस आहे. त्यांनी सांगावं बोलून की बा तुम्ही असे कर, मी पटवून द्यायला तयार आहे. महाराष्ट्रात आज ज्या पक्षाला 130 वर्ष झाली, शिवसेनेला 50 वर्ष झाली, 130 वर्षाच्या काँग्रेस पक्षाची पाळामुळं शेवटपर्यंत मजबूत पाहिजे काय शिवसेनेची पाहिजे? नवीन रुजवलेला बीजेपी शिवसेनेचा हात पकडून ग्रामीण भागात गेली, जरी त्यांना जास्त आयुष्य असलं तरी. पण मी तर म्हणेन, मी त्यातला म्हणजे साक्षीदार आहे, BJP ग्रामीण भागात गेली शिवसेनेचा हात पकडून. आज जरी नंबर 1 म्हणत असले ना तर नंबर 1 फक्त शिवसेनेमुळेच आहेत, अन्यथा नाही. मग 130 वर्ष पक्षाची पाळमुळं का नसावीत? हा दोष काय सोनिया गांधीचा आहे? हा का राहुल गांधीचा आहे? मग इथले नेते काय करतात? आमची काय बांधिलकी आहे ना.
एक पुढच्या विषयावर आपण जाऊ. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबद्दल येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आपण काय शक्यता वर्तवता? काय अडचणी आहे नाही, मी त्याच्यामध्ये? बोललो ना अडचण मी. कोणाची आहे? मी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा किंवा एका नेत्याचा इगो? नाही मी मत व्यक्त केलं. विधानसभेला 18% मतं काँग्रेसला आहेत आणि राष्ट्रवादीला 17% आहेत. 35 झाली. 35% विधानसभेची निवडणूक जिंकता येत नाही. तिरंगी लढत झाली तरी 40-45% पाहिजे. एकास एक झाली तरी 51% पाहिजे. मग त्यांनी तयारी करायला पाहिजे. तर आपण 17% राष्ट्रवादीवाले काय मागावं? सत्तेवर येऊ शकतात का? नाही. नाही. 18%वालेही नाही. मग एकत्र येऊन मतं तर वाढवा, ही टक्केवारी तर वाढवा, न्या 45-50 पर्यंत. त्यासाठी प्रयत्न. पण दोघे आम्ही स्वतंत्र लढू. अरे स्वतंत्र ताकद पाहून बोललं पाहिजे प्रत्येक नेत्याने. मलाही बोलता येतं ना तसं. नको आघाडी नको बोलायला काय जातं. अरे पण परिणाम बघा. एक कार्यकर्ता सत्तेशिवाय किती वर्ष बाहेर कुठलं हे न घेता काम करू शकतो. पद नाही, कोणती मदत नाही, किती वर्ष काम करू शकतो. 5 वर्षानंतर तो काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सत्तेविना होणारी तडफड आणि अस्वस्थता तुमच्या बोलण्यात बाहेर येते. नाही मी अनुभवतो, पाहतो. येऊन माझ्याकडे सांगतात काय अवस्था होते त्यांची. पोलीस मागे लागतात, तडीपारी होते आणि हे आता उघड झालंय. त्यामुळे मला तर वाटतं की पुढचं हे पाहून तशा प्रकारे प्लॅनिंग करून दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि कार्यक्रम घ्यावे या सरकारविरोधात. लोक टक्केवारी केव्हा वाढेल? कार्यक्रम घ्याल, मतपरिवर्तन कराल, लोकांना तुमच्यावर विश्वास वाढेल. नाही आमचं चुकलं, ह्यांच्यापेक्षा हे बरे होते असं बोलण्यासाठी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे. मी राष्ट्रवादीवर बोलावं, राष्ट्रवादीचे आमचे नेते आमच्या लोकांवर बोलावं. हे म्हणजे दोन्ही बाजूने बोलणारे हे मी म्हणत नाही की परिपक्व नेते आहेत. त्यांना आपल्या ताकदीचा अंधार नसेल आणि असेल जर घमेंड ती चुकीच्या गोष्टीची घमेंड आहे. नारायण राणे, आपल्याला आता MLC मिळालेली आहे. MLC मध्ये जाणं हा काही तुमचा खरा पिंड नाही. खरं तर वाघ हा जंगलात डरकाळ मारूनच लढतो. काय हवं आता राजकारणात? राजकारणात आता काय मिळवायचंय आपल्याला? काय हवंय काय आता? काय मिळवायचं आहे? एक तर माझी स्वतःला मला वाटतं की मी काही काळ तरी लोकसभेत काढावं. लोकसभा, राज्यसभा दिल्लीला करावं. दिस इज अ बिग अनाउन्समेंट. दिस इज बिग अनाउन्समेंट. नाही मला स्वतःचं म्हणजे महत्त्वाकांक्षा आहे ती तुम्हाला सांगतो मी. मला वाटतं तिथे काढावं. राज्यात आता दिली संधी पक्षाने. माझी काय तशी MSCची इच्छा नव्हती आणि मी काय मागायला गेलो नव्हतो. बऱ्याच जणांनी तसे प्रयत्न केले मिळू नये, पण मी काय स्वतः मला द्या म्हणाल नाही. मिळाली, आभारी आहे त्यांचा. पण मला वाटतं ह्याचा लाभ पक्षाला मिळून द्यावा. आपल्या अनुभवाचा उपयोग. संसद म्हणजे काय, कामकाज काय हे महाराष्ट्राला दाखवावं हे मी करतो. जो काय माझा अनुभव आहे, मी तर अपोजिशन लीडर 6 वर्ष काम केलं आहे. त्याच्या अगोदर आमदार, मंत्री. माझं काम काय, आपण वेगळा एक ठसा त्या विधिमंडळात उमटवलेला आहे. त्यामुळे मिळवायचं सोडा. आता मुलं दोन्ही मोठी राजकारणात आहेत. जे काय मिळवायचं त्यांना. पण एक मनाजवळ इच्छा की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी झालेलो आहे, एक दिल्लीला काम करावं असं मला वाटतं. प्रेक्षक, नारायण राणेंनी आपल्या नेहमीच्या रोखठोक आणि धारदार शैलीत काँग्रेसच्या नेतृत्वावर कसे प्रहार केले ते आपण पाहिलं. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर राणेंनी आज तुफान टीका केली. दिल्लीमध्ये पद मागायला रांगा लावणारे नेते निवडणुकीत कुठे असतात? सरकारविरुद्ध बोलायला ते कमी का पडतात? काहीच न करता भाजप शिवसेना सरकार असफल होण्याची आपण वाट बघायची का? असेल हरित देईल खाटल्यावरही असं राजकारणात होत नसतं. कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करायला नको का? पराभवाचं विश्लेषण करून पुढच्या निवडणुकीचं नियोजन करायला नको का? असे एक ना अनेक सवाल आज त्यांनी उभे केले. अशोक चव्हाणांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केले पाहिजेत असं त्यांनी सुनावलं रोखठोकपणे. तर राधाकृष्ण विखे पाटलांचं विरोधी पक्षनेतेपद काढून घेण्याच्या मागणीचा त्यांनी आज पुनरुच्चार केला. विखेंचं सगळं वागणं संशयास्पद आहे. ते आमचे नाहीतच. त्यांचं सगळं उठणं बसणं सरकारमधल्या मंत्र्यांसोबत असतं. त्यांच्या पदाचा वापर पक्षासाठी काही होत नाही, फायदा काही होत नाही असं नारायण अस्त्र आज त्यांनी पुन्हा डागलं.
11 वर्ष मी काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेस किती कळली माहीत नाही, पण राजकारण मला चांगलं कळतं. माझ्या अनुभवाचा पक्षानं वापरच केला नाही, उलट माझे पाय खेचण्यात धन्यता मानली. नेत्यांनी वेळ घालवला. मी आमदार होणं पक्षातल्याच काही लोकांना परवडलं नसतं असं सांगत वांद्रे पोटनिवडणुकीतल्या पराभवाचं खापर राणेंनी पक्षांतर्गत विरोधकांवर आज फोडलं. भाजपला विदर्भाचा अपवाद वगळता अन्यत्र फारसं यश मिळालेलं नाही. केवळ 55 लाख मतदारांनी दिलेल्या निकालाच्या आधारे पक्ष नंबर 1 झाल्याचा दावा भाजपनं अजिबात करू नये असाही टोला त्यांनी लगावला. शिवसेनेची नाळ तळागाळात पोहोचली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वानं सभा घेतल्या काय नाही घेतल्या काय तरी कार्यकर्त्यांमुळं शिवसेनेला यश मिळालं असं विश्लेषण त्यांनी केलं. यापुढं खासदार म्हणून दिल्लीत काम करायचंय अशी राजकीय महत्वाकांक्षा देखील त्यांनी यावेळी जाहीर केली. प्रेक्षको, नारायण राणे म्हणजे बेधडक बिंदास आणि त्याहीपेक्षा गप्प न राहणारे बोलणारे नेते आहेत. त्याचीच प्रचिती आज तुम्हा आम्हा सगळ्यांना आली. पण राणेंनी जे मुद्दे मांडले, काँग्रेस नेतृत्वाच्या चुका दाखवल्या, त्याची दखल काँग्रेस हायकमांड घेणार का हा खरा सवाल आहे. पराभवानंतर काँग्रेसमध्ये कशी सुंदोपसुंदी माजली आहे ते देखील या निमित्तानं दिसलं. त्यांना आता तरी आपल्या आपापसातले मतभेद विसरून काँग्रेस नेते आत्मपरीक्षण करतील आणि महाराष्ट्राला आणि भारताला एक सक्षम विरोधी पक्ष देतील अशी अपेक्षा करूया. नारायणराव, आज झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आपण इतका प्रदीर्घ वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.